सुविधा महाराष्ट्र शासनाकडून करून घ्यायच्या आहेत। या सुविधांच्या संदर्भात मी पालकमंत्री नितेश राणे साहेब आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांची सखोल चर्चा झालेली आहे आणि त्यांनी भविष्यामध्ये बस स्थानक पण आहे, ते बस स्थानक पण येणाऱ्या काळामध्ये साधारण आता 2 वर्ष लागतील त्याला, कारण आता जादूची काढणी पिरियड 1 वर्षात होत नाही, पण 2 वर्षामध्ये हे बस स्थानक पण आम्ही चांगल्या पद्धतीचं करून घेऊ। 720 दिवस भाजपनं सावंतवाडीकरांकडून मागितले होते आणि त्यात काही आश्वासनं दिली होती, पण आजच्या जाहीरनाम्यात स्विमिंग पूल बंद आहे ते जाहीरनाम्यात स्पष्टपणे म्हटलं जातं, किंवा पाण्याच्या नळ पाणी योजनेचा प्रश्न आहे, किंवा साधा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा उभारता आलेला नाही, याकडे तुम्ही कसं बघता? पण आता या ठिकाणी एक अनुभवी म्हणून त्यांच्या पॅनलमध्ये मी आहे, जी आपण ह्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते विषय घेतलेले आहेत, जे अश्वरूढ पुतळा आहे किंवा बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा, हे सर्व आश्वासनं जी दिली मागच्या वेळची पण असतील आणि ह्या वेळची ही पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी आहे। मी माझ्या पुढच्या 5 वर्षाचा कालावधी हा जनतेसाठी समर्पित करतो। मी यापूर्वी पण चांगलं ह्या शहरासाठी काम केलेलं आहे, भविष्यामध्येही चांगलं काम करून मी नगराध्यक्षांना माझ्या अनुभवाचा फायदा करून घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन देऊन एक चांगलं असं भयमुक्त शहर, या ठिकाणी नागरिकांना येताना असं भय वाटणार नाही की प्रत्यक्ष भेटत असताना समाजातील शेवटच्या पायरीवरील व्यक्ती ही नगर परिषदेमध्ये ताट मानेने येईल, एवढी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो।